श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, चातुर्मास खूप जवळ आलेला आहे आणि आपण सर्वजण चातुर्मासामध्ये काही ना काही व्रत करतो, नियम करतो. कुठला तरी एखादं व्रत आपण या चातुर्मासामध्ये करतो. तर त्यातलंच एक विशेष व्रत जे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते व्रत आहे गोपद्म व्रत. आणि ते गोपद्म व्रत श्रीकृष्णाने आपल्या बहिणीला सुभद्रेला सांगितलेलं आहे. आणि हे व्रत केल्यामुळे काय फायदा होतो आणि काय नाही ते आज आपण या आजच्या कथेच्या माध्यमातून आपण आज जाणून घेऊया. त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण आज ऐकणार आहोत गोपद्माची कहाणी. गोपद्मांनो, तुमची कहाणी ऐका. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा भरलेल्या होत्या. ताशे मर्फे वाजत होते, रंभा नाचत होत्या, तोच तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदंगाच्या भेऱ्या फुटल्या. हे पाहून सभेने हुकूम केला, हाकारा करा, डांगोरा पिटा. गावात कोणी वान वशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोटे कंकर काढून आणा, तंबोऱ्याला तार लावा, कीर्तन सुरू करा, रंभा पुन्हा नाचू देत, असा हुकूम होताच श्रीकृष्ण मनात घाबरले. माझी बहीण सुभद्राने काही वान वसा केला नसेल तर, असा विचार त्यांच्या मनात येताच ते उठले आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली. ते म्हणाले, अगं सुभद्रा, आखाड्या दशमीपासून 3 गोपद्म, पिंपळाचे पारी, तळ्याच्या पाळी, गायच्या गोट्यात, देवाच्या द्वारी व ब्राह्मणाच्या द्वारी काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष हा वसा करावा. उद्यापनाच्या वेळी कुवारणीला जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसाची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर देऊन आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. ताबडतोब श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे सुभद्रेने सारं काही केलं. नंतर सभेत सुभद्रा वानवशाशिवाय आहे असे कळले तेव्हा तिकडे दूत गेले. पाहतात तर काय, तिने वसा वळसला आहे. तिथून येत असताना गावाबाहेर एक हातीन दिसली. ती वानवसाशिवाय होती. ती दक्षिणेस पाय व उत्तरेस डोकं करून निजली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला व तंबोऱ्याच्या तारा जोडल्या. मृदंगाच्या भेऱ्या वाजू लागल्या, रंभा नाचू लागल्या. ज्याप्रमाणे ह्या व्रतामुळे सुभद्रेवरील संकट दूर झाले, त्याप्रमाणे आमचं संकट दूर हो. ही 6 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. मैत्रिणींनो, ज्याप्रमाणे सुभद्रेने हे गोपद्माचं व्रत केलं आणि तिच्यावर आलेलं जे संकट होतं ते मोठं संकट होतं खूप, आणि ते संकट टळलं. श्रीकृष्णानं सुभद्रेला सांगितलेल्या गोपद्म व्रतामुळे हे शक्य झालं. त्यामुळे आपणसुद्धा सवाष्णी स्त्रियांनी, प्रत्येक स्त्रियांनी हे गोपद्म व्रत केलंच पाहिजे आणि करावं. त्यासाठी आपण काय काय साहित्य लागते, त्यासाठी तर एक पाट घ्यायचा आहे. पाट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रांगोळी घ्यायची. रांगोळीनं 30 आणि 3 33 असे गोपद्म काढायचे. त्याच्यावर प्रत्येक गोपद्मावर हळद, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आणि उदबत्ती ओवाळायची, तुपाचा दिवा लावायचा आणि नमस्कार करायचा. अशा प्रकारे आपल्याला हे गोपद्म व्रत सर्वांनी करायचं आहे. आपल्या घरात जर जागा नसेल तर आपल्याला ते तुळशीजवळ करायचं आहे. तुळशीपाशी किंवा आपले जे मेन दार आहे, मेन चौकट आहे, त्या चौकटीपाशीसुद्धा तुम्ही ही गोपद्म व्रत 3 गोपद्म व्रत काढून तिथं पूजा करू शकता. अशा प्रकारे सर्वांनी हे व्रत करावं.
अशी ही कहाणी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.